किनवट येथील पोलीस ठाण्याअंतर्गत दररोज मटका व इतर अवैध धंद्यांची उलाढाल मोठी असताना कारवाईचा फार्स पूर्ण करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सुभाषनगर भागात टाकलेल्या धाडीत केवळ 4,500 रुपये जप्त झाले। किनवट शहरासह ठाण्याअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून मटका पत्त्यांचे क्लब, ऑनलाईन जुगार, गुटखा, अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे। या अवैध धंद्यामुळे चोऱ्या, घरफोड्या तसेच दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे। किनवट शहरातील भाजी मार्केट तर मटक्याचे माहेरघरच बनले आहे। चक्क पालिकेच्या गाळ्यात मटका खेळविला जात असताना ही बाब स्थानिक पोलिसांच्या दृष्टीस पडत नाही। भाजी मार्केट शिवाय सुभाषनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली एका पडक्या घरात खुलेआम मटका चालतो। 4 दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांनी या बुकीवर धाड टाकून 4,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाईचा सोपस्कार पूर्ण केला। गल्लीबोळात धूमधडाक्यात मटका सुरू असतानाच किनवट माहूर रस्ता, राजेंद्र नगरातील बड्ड्यांचा अड्डा, घोटी, सारखणी, बोधडी आदी ठिकाणी पत्त्यांचे क्लब सुरू असल्याच्या तक्रारी होऊनही कारवाई शून्य आहे। काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून नांदेडच्या LCBने माहूर रस्त्यावरील एका क्लबवर धाड टाकून मोठी कारवाई केली होती। त्यानंतरही त्या शिवारातील क्लब सुरूच असल्याचे सांगण्यात येते। मटका क्लब सोबतच बंदी असलेल्या गुटख्याची राजरोजपणे विक्री, तस्करी सुरूच आहे। भर म्हणजे शहरात तेलंगणा पासिंगचे, वीणा पासिंगचे ऑटो बिनधास्त फिरत आहेत। या सर्व अवैध व्यवसायाकडे स्थानिक पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। किमान निवडणुकीपर्यंत तरी स्थानिक पोलीस अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।